मंत्री ने तोड़ी किसानों की कमर, संतरे की फसल तबाह, केले के किसानों को 500 रुपए क्विंटल मदद की मांग, तहसीलदार ने दिए तुरंत जांच के आदेश। जलगांव जामोद तालुका में अगस्त और सितंबर 2025 में लगातार बारिश और अतिवृष्टि से संतरे की फसल जमीन पर भिज गई। वहीं कपास, सोयाबीन और सब्जियों की भी बर्बादी हो गई। किसानों के साथ अन्याय रोकने और उन्हें राहत दिलाने के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ओबीसी विभाग और किसानों ने तहसीलदार और कृषि मंत्री को आवेदन सौंपा। आवेदन में बीमा, फसल बीमा और सम्मान मुआवजा तुरंत दिया जाए। केले के दाम 1800 रुपये से गिरकर 500 रुपये क्विंटल हो जाने से किसानों को 500 रुपये प्रति क्विंटल के हिसाब से आर्थिक मदद की जाए। कांग्रेस और महाविकास आघाड़ी के पदाधिकारी ने चेतावनी दी है कि यदि दिवाली से पहले मुआवजा खातों में जमा नहीं हुआ तो उपोषण और जोरदार आंदोलन होगा। इस दौरान जामोद, सुनगांव, रसलपुर, नीमखेड़, कुंवरदेव, उमरा, जालढाणा, सोनबर्डी समेत दर्जनों गांव के किसान और पदाधिकारी भारी संख्या में मौजूद रहे। महाराष्ट्र प्रतिनिधि लियाकत खान की यह खास रिपोर्ट। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जळगाव तालुक्यातील तमाम शेतकरी यांच्यामार्फत तहसीलदार जळगाव जामोद तथा अध्यक्ष तालुका पीक विमा समिती यांच्यामार्फत SDO, राज्याचे कृषी मंत्री, पालकमंत्री, जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना शेती नुकसानीबाबत निवेदन देऊन नुकसान भरपाई व पीक विमा तात्काळ मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, मागील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच सोयाबीनसारख्या पिकावर येलो अँड मोझॅइक, कापसावरती बोंड काळवळणे आणि केळीमध्ये भाव कोसळणे यामुळे तालुक्यातील शेतकरी फार कोलमडला आहे। आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तात्काळ लाक्षणिक प्रातिनिधिक पंचनामे करून तेथील सर्व पिकांकरता जसे सोयाबीन, कापूस, केळी, विशेषतः संत्रा, आंबे, बहार ची जी फळगळ झाली आहे याकरता पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत मिळावी, नाहीतर ही आपल्या तालुक्याची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही। तरी मायबाप सरकारला आमच्या तमाम शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आमची दिवाळी गोड व्हावी, याकरता या दिवाळीपूर्वी सर्व पीक नुकसानीची भरपाई व विमा आमच्या खात्यात सरसकट जमा व्हावा ही विनंती आणि मागणी। आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर शेतकरी दिवाळीच्या वेळेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची आम्ही ग्वाही देतो। धन्यवाद।